म्हणजे जे मुख्यमंत्री खातं ठेवतात ते राज्यमंत्रीपद दत्ता मामाकडे दिलेलं आहे। तुम्हाला कदाचित माहिती पण नसेल की एवढी सगळी खाती मामाकडे आहेत। अशा पद्धतीनं हे काम चाललेलं आहे। मामा राज्यमंत्री म्हणून तसं नौका आहे, परंतु पाठपुरावा करायला अतिशय चिकाट आहे, चिकाट। त्याच्यामुळं त्यांची पण कामं होत आहेत। मी आल्यानंतर लोकांचा उत्साह बघून लोंढेच्या लोंढे येत होते सभेच्या निमित्तानं। आल्यावर स्टेजवर पण असं बारीक मागं सगळीकडे बघितलं। ते बघितल्यावर एक लक्षात आलं, आमचा मामा 3100 मतांनी आला। जर ही सगळी बरोबर असते ना, समोरच्याचं डिपॉझिटच गेलं असतं। खरं आहे का खोटं आहे? पण आता काय करता, काही काहींना वाटलं की आता भाजपच येणार, त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून, जरा गपच, जरा मामीचं पण नाव घे, मामी नाराज होती। तर आपल्याला ती राष्ट्रवादीमुळे मिळतात, आपण राष्ट्रवादीला सोडू नये, ह्या पद्धतीचा उल्लेख करावा। मी इथं यायचं आणि भाषण करताना राष्ट्रवादीचा उल्लेख करायचा नाही, कशाचा उल्लेख करायचा नाही। अरे तू राष्ट्रवादीमुळे उपमुख्यमंत्री आहे ना बाबा, तसं तू राष्ट्रवादीमुळे मार्केट कमिटीचा चेअरमन आहे, तुम्ही राष्ट्रवादीमुळे दत्तामामा आमदार आहे, प्रदीप गारडकर राष्ट्रवादीमुळे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आमचा यशवंत राष्ट्रवादीमुळे जरी रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट घेत होता तरी मोहचा आमदार केला की नाही, हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता ही मंत्री झाला तरी जॅकेट कधी घातले का? मंत्री व्हायच्या आधी असाच होता, मी पण असाच होतो। मंत्री झाल्यावर पण काय, मंत्री झाल्यावर काय शिंगबिंग येतात का? काय नाही। आपण माणसातले कोणीतरी एक मुख्यमंत्री होतं, उपमुख्यमंत्री होतं, मंत्री राज्यमंत्री होतात, तुम्ही सगळेजण तुमची कामं, आम्ही जमिनीवर पाय ठेवून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात। आम्ही अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात आम्ही करतो, दिवस उजाडलेलाही नसतो तरी कामाला आम्ही सुरुवात करतो। का? की मिळालेल्या संधीचा उपयोग ह्या सगळ्या समाजाला झाला पाहिजे।